मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, 21 एप्रिल 2026 भव्यदिव्य असं मानाचं हिंद केसरी मैदान होतंय. कोरेगाव हिंद केसरीचं मैदान आणि या मैदानामध्ये काही फिक्स पहिरे आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पहिरा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर 1001. मित्रांनो, मथुर 1001 आपल्याला आज महाराष्ट्र केसरीचं म्हणजे भव्यदिव्य असं मैदान झालं. पर्व पहिले शहापूर या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये मथुर आपल्याला पळताना दिसला आणि मथुरचा पहिरा होता जो मित्रांनो नंदी थारचा मानकरी ठरला होता आमदार केसरी मैदानामध्ये. असा मित्रांनो उसाटणेकरांचा रायबा आणि मथुर 1001 आपल्याला या भव्यदिव्य अशा शहापूर महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसले आणि नक्कीच टॉपचं स्पीड लागलं होतं मित्रांनो मथुर आणि रायबाच्या गाडीला. आणि आज या शहापूर महाराष्ट्र केसरी मैदानात मथुर आणि रायबा तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि नक्कीच मथुर आपल्याला 21 एप्रिल 2026 ला एका टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, मथुर आपल्याला भुंगा आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे मित्रांनो असा मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा डॉन आणि मथुर 1001 आपल्याला 100% या हिंद केसरी कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या नंदींनी आदत वयामध्ये त्यांचं व त्यांच्या मालकाचं नाव अजरामर केलं असे मित्रांनो हॉटेल सागर शाहिदबाई मुलांनी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिन आणि मित्रांनो त्याचा जोडीदार राजू पाटील आगावशी नगर यांचा डबल हिंद केसरी लक्ष आणि सचिन मित्रांनो 100% आपल्याला भव्यदिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात. त्यानंतर मित्रांनो आत्ता एक पहिरा मित्रांनो जुळून येतोय असा मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आणि मित्रांनो अमर शेठ जगताप, अजित शेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या हा जोड मित्रांनो आपल्याला आत्ता जुळून येतोय. मित्रांनो, पहिरा आपण बघितला असेल एकसर मैदानामध्ये हा पहिरा जुळून आला होता आणि याच मित्रांनो जोड जो पाहिला होता सर्जा, वेगाचा शेवट सर्जा आणि व्हाईट गोल्ड चिक्या प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. या भव्यदिव्य अशा एकसर तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान झालं होतं. त्यानंतर मित्रांनो लागोपाठ दुसऱ्या मैदानामध्ये हाच मित्रांनो जोड आपल्याला पळताना दिसला काल ओपनच्या मैदानामध्ये आणि नक्कीच वेगाचा शेवट सर्जा आणि मित्रांनो अजित शेठ जगताप, अमर शेठ जगताप यांचा व्हाईट गोल्ड चिक्या हा जोड सुंदररित्या मित्रांनो गाडी पाहिली याही मैदानामध्ये. आणि या मैदानामध्ये मित्रांनो तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि नक्कीच कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड आपल्याला 100% पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस जो फॉर्च्युनरचा मानकरी ठरला होता असा मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा हा जोड आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो या भव्यदिव्य अशा 21 एप्रिल कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेठ धमा सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला मित्रांनो जे कासार शिरंबे या मैदानामध्ये पळताना दिसला होता. पुन्हा एकदा एक नवीन चेहरा घेऊन बक्कासूर पळाला असा मित्रांनो सर्जा 80-55, बक्कासूराने 80, सर्जा 80-55 प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले त्या बिना प्रवेश फीच्या मैदानामध्ये. नक्कीच बक्कासूर देखील आपल्याला एका टॉपच्या पहिऱ्यामध्ये या भव्यदिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो बक्कासूर आपल्याला घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा सोबत पळताना दिसू शकतो. जर आपण बघितलं असेल निमसोड मैदानामध्ये बडे बाबा केसरीचे मानकरी ठरले होते बक्कासूर आणि घोटचा सर्जा. आणि नक्कीच पुन्हा एकदा 21 एप्रिलला जे भव्यदिव्य असे कोरेगाव हिंद केसरीचं मैदान होते त्या मैदानामध्ये बक्कासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोडकरांचा सर्जा आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो हे होते काही संभाव्य पहिरे जे आपल्याला 21 एप्रिल मानाचे कोरेगाव हिंद केसरी मैदान होते त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो.
मित्रांनो, तुम्हाला कोणते पहिरे माहीत असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा.